नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी जे इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा ज्यांनी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं केलेला आहे ते विद्यार्थी बऱ्याचशा दिवसापासनं BMCची ज्या पोस्ट असतात ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर या परीक्षेची तयारी करत आहेत. कारण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना बाकीच्या पर्टिक्युलर पोस्ट किंवा बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये थोड्याशा जागा असतात, पण इथे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे विद्यार्थी मात्र आतुरतेने वाट बघत असतात. अपार्ट फ्रॉम की ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार किंवा बरेचसे विद्यार्थी मित्र आता सुद्धा कमेंट टाकतील की सर ॲडव्हर्टाइजमेंटचं काय झालं, तुम्ही सांगितलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तो भाग वेगळा ठेवा, पण तुमचा जो स्टडी आहे तो एक कन्सिस्टंटली सुरू ठेवा. ज्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट येईल किंवा ज्या काही एक्झाम होतील त्या पाईपलाईनमध्ये गोष्टी आहेत त्या आपल्या हातामध्ये नाही, आपल्या हातामध्ये आहे अभ्यास करणे. तर BMC रिक्रुटमेंटशी संबंधित मग तुम्ही मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असाल, कारण आपल्याला माहिती आहे की पॅटर्न कसा आहे त्यांचा. E&M म्हटलेलं जातं, म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. तर आपण आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत की कोणत्या विषयावरती जास्त भर असला पाहिजे विद्यार्थ्यांचा, प्रश्नांची डेप्थ काय असते, काही सॅम्पल मागच्या वेळेस त्यांनी जे क्वेश्चन्स विचारले होते ते क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, काही टॉपिक्स जे महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती फोकस करायला पाहिजे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. ओके, नक्कीच तुम्ही जर तयारी करणार असाल तर ऑनलाईन एक बॅच आहे बघा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. या पर्टिक्युलर बॅचमध्ये तुम्हाला आत्ताही ॲडमिशन मिळू शकते. आणि ही जी बॅच आहे ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि सब इंजिनियर म्हणजे दुय्यम अभियंता या दोन्ही पदासाठी उपयुक्त आहे. त्याच्यासोबत या बॅचमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठीचं बुक जे आहे ते फ्री मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 788-781-1411 याच्यावरती संपर्क करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पॅटर्न कसा आहे. तर एक्झाम पॅटर्न जो आहे BMCचा निगेटिव्ह मार्किंग आहे तिथे 1/4 ची, आणि इथे साधारणतः 3 सब टॉपिक्स दिलेले असतात. बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 1.5 तास मिळतो, म्हणजे 90 मिनिटं मिळतात. 90 मिनिटांमध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत, जे आत्ताच पासआउट झालेले आहेत, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा डिग्री झालेली आहे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलला, अशा विद्यार्थ्यांना इथे संधी असते. तर सगळ्यात महत्त्वाचं की जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान 20 प्रश्नांची संख्या असते आणि त्याला 20 मार्क्स असतात. तसंच बौद्धिक क्षमता जी आहे ती सुद्धा 20 प्रश्न असतात आणि 20 मार्कांसाठी असतात. आणि टेक्निकल नॉलेज जे आहे हे तुमचं 60 क्वेश्चन्स आहेत आणि 60 मार्क्स आहेत त्याच्यासाठी. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर असं फिक्स नसतं की इलेक्ट्रिकलचे किती क्वेश्चन्स येणार आणि मेकॅनिकलचे किती क्वेश्चन्स असणार. आता याच्यामध्ये आपण मेनली फोकस करणार आहोत की E&M म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल मधला कुठला पार्ट करायचा. कारण मेकॅनिकल विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा आहे आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि हे सगळं आपल्याला करायचंय फक्त 1.5 तासामध्ये. ओके, तर 90 मिनिटाचा हा कालावधी असतो. जसं मी आता सांगितलं की 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर एका प्रश्नाचे तुमचे मार्क्स इथे जातात, म्हणजे 1 मार्क तुमचा जातो. हा एक्झाम पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा सांगतो की हे जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत हे देताना त्यांनी 60 दिलेले आहेत, पण मेकॅनिकलचे 30 आणि इलेक्ट्रिकलचे 30 असं होत नाही. बऱ्याचदा ते वेगवेगळे असू शकतात. आता जर सिलेबस वरती गेलो आपण E&M साठी, तर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल साठी जे काही सिलेबस आहे तर याच्यापैकी इलेक्ट्रिकलचा सिलेबस जो आहे तो बघूया आपण. कारण हा सिलेबस मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा द्यायचा असतो आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यावरती प्रश्न द्यायचे असतात. आता याच्यामध्ये बघा, हा डिटेल सिलेबस आहे. डिटेल सिलेबसचे काही व्हिडिओज मी तुम्हाला ऑलरेडी याच्या अगोदर स्पेसिफिकली आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की बघा. या डिटेल सिलेबसमध्ये न जाता किंवा वाचून न दाखवता, कारण आपण काही इम्पॉर्टंट टॉपिक्स वरती फक्त फोकस करणार आहोत. तर डेफिनेटली हे जे पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत हे 41 टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. किती आहेत? 41 टॉपिक्स. फक्त कुठले? तर इलेक्ट्रिकलचे. आणि याच्यामध्ये साधारणतः 30+ क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं की कुठले कुठले टॉपिक्स आहेत. इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, इन्सुलेटिंग मटेरियल, मोटर्स आहेत, केबल अँड वायर आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली तुमचं इन्स्टॉलेशन जे आहे इलेक्ट्रिकल गॅजेटचं ते आहे. इल्युमिनेशन लाईटशी संबंधित आहे.
त्यानंतर अॅनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे, बॅटरीज, यूपीएस, डीजी सेट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट जो आहे तुमचा एनर्जी कन्झर्वेशन मधला तो आहे. त्याच्या व्यतिरिक्त कन्झर्वेशन ऍक्ट रूल जे आहेत ते आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही जे कोड आहेत तुमचे त्या कोडचा पार्ट सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त फायर फायटिंग ॲपरेटस, त्याचे सिस्टीम्स, त्याचे बेसिक्स, प्रोटेक्शन्स, त्याच्यामधले MCEB वगैरे जे आहे आणि सगळ्या ज्याला काय म्हणतो आपण की कोड्स जे आहे जसं मी आता सांगितलं तर सगळे कोड्स याच्यामध्ये तुम्हाला करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बेसिक फंडामेंटल इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर लॉजिक गेट्स डिजिटलमध्ये, त्यानंतर डिजिटल मधला फ्लिप फ्लॉप ॲडर काउंटरचा पार्ट, हे सगळे पार्ट्स असणार आहे. PLC स्काडा हे असणार आहे. ऑटोमेशनचा काही पार्ट असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टायमर, सिक्वेन्सिंग वगैरे सर्किट असणार आहे. नेटवर्क डिझायनिंग असणार आहे. ओके, कॉम्प्युटरशी रिलेटेड. तर विद्यार्थी मित्रांनो हा सिलेबस आहे, पण हा सिलेबस इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्यांना सोपा वाटतो कारण त्यांनी तो त्यांच्या 3 वर्षाच्या असेल किंवा 4 वर्षाच्या डिप्लोमा किंवा डिग्रीमध्ये अनुक्रमे केलेला असतो. पण महत्वाचा पार्ट येतो की जे विद्यार्थी बिचारे मेकॅनिकलचे आहेत त्यांचं काय. ओके, त्याच्या व्यतिरिक्तही डेटा ट्रान्समिशन असेल, कॉम्प्युटर्स असेल, इंटरनेट आणि इंट्रानेट असेल, हे बेसिक छोटे छोटे पार्ट आहे बघा. तर जे विद्यार्थी मेकॅनिकलचे आहेत त्यांनी काय करायला पाहिजे आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी कशावरती फोकस करायला पाहिजे. तर लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स मध्ये बेसिक सगळे जे पॉइंट्स आहेत, तुम्ही मेकॅनिकलचे असा किंवा इलेक्ट्रिकलचे असा, तुम्हाला फंडामेंटलचा सब्जेक्ट होता इलेक्ट्रिकलचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली तुमचा AC सप्लाय असेल, DC सप्लाय असेल, करंट असेल, व्होल्टेज असेल, सगळे पॅरामीटर्स, त्यानंतर त्याचे युनिट्स असतील, त्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन असेल त्या सिग्नलचं, हे सगळं तुमचं झालेलं आहे. कन्वर्जन असेल, पॉवरशी रिलेटेड, हे सगळं तुमचं झालेलं आहे. फंडामेंटल्स मध्ये तुम्हाला त्या टॉपिक वरती जास्त भर द्यायचा आहे कारण JEE लेवलच्या एक्झामला एकदम बेसिक क्वेश्चन्स येतात पण एकदम कन्सेप्च्युअल टाइप येतात. कारण ते इझिली आपल्याला वाटतं की हे इझी आहे पण ते डेप्थ किंवा अनालिटिकल लेवलला नसतात, पण आपलं ते वाचलेलं असलं पाहिजे. तर याच्यावरती फोकस करा. म्हणजे सगळे बेसिक पॅरामीटर्स, त्यानंतर कन्वर्जन सुद्धा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एक साधी गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल मी जर इथे व्होल्टेज लिहिलं तर मी त्याला अनुक्रमे ओहम्स लॉ मध्ये IR लिहू शकतो. मी जर पॉवर लिहिलं आणि ते जर मी स्पेसिफिकली नॉर्मल पॉवर घेतली V × I, तर याला मी लिहिताना पॉवर इज इक्वल टू परत त्या फॉर्मॅटमध्ये I² R लिहू शकतो किंवा V² डिवायडेड बाय R लिहू शकतो. म्हणजे कितीतरी रिलेशन जे आहे त्या तुम्हाला आल्या पाहिजे. हे सगळं फंडामेंटल्स. याच्या व्यतिरिक्त काही बेसिक लॉज आहेत बघा तुमचे, फेमस लॉ KVL असेल, KCL असेल. आता याच्यामध्ये स्टेटमेंट नाही विचारणार तुम्हाला, तर याच्यामध्ये काय विचारतील की ती कुठल्या पर्टिक्युलर सर्किटला आपण अप्लाय करू शकतो. मग सिंपल नोड सर्किट कुठलं, मग त्याच्यामधल्या टर्मिनॉलॉजी, नोड म्हणजे काय, ब्रांच म्हणजे काय, एकदम बेसिक JEE लेवलला आणि AC लेवलला थोडंसं रिलेशन टाईपवरती. तर हे मात्र तुम्ही काय करायला पाहिजे, इलेक्ट्रिकल फंडामेंटलचे जे बेसिक डिप्लोमाचे पुस्तक आहेत ते जरी तुम्ही वाचले तरी तुम्हाला त्याच्यामधनं फायदा होतो. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. पॉवर मध्ये सुद्धा खूप सारे स्पेसिफिकली आपण पॉवर लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला जर ब्रेन मॅपिंगच करायचं असेल तर हे अशा प्रकारचं एक सर्किट अवेलेबल आहे बघा. पॉवर असेल तर पॉवर कशाचं मल्टिप्लिकेशन असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल I² R चं मल्टिप्लिकेशन असेल. पॉवरच आहे पण सपोज तुम्हाला व्होल्टेज मध्ये लिहायचंय तर V² डिवाइड बाय R. तर या पद्धतीने रिलेशनशिप तुम्ही दाखवू शकता. हे झालं फंडामेंटल बेसिकचं इलेक्ट्रिकलसाठी आणि मेकॅनिकलसाठी. त्यानंतर पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सको असेल, जेनको असेल, याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. पण BMC मध्ये मात्र इथे जास्त डिटेलमध्ये न जाता एका फंडामेंटल लेवलला आपल्याला जाता आलं पाहिजे. जर आपण स्पेसिफिकली सिलेबस मध्ये गेलो तर पॉवर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन मध्ये काय आहे की सबस्टेशनवरचे इक्विपमेंट्स काय असतात, त्याचं वर्किंग कसं चालतं. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जे कनेक्टिव्हिटी आहे, बार आहे, करंट ट्रान्सफॉर्मर आहे, तुमचा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे, सर्किट ब्रेकर्स आहेत, ऑन लोड काय आहे, ऑफ लोड काय, हे फंडामेंटल पॉइंट्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, थोडी आयडिया घ्यायची आहे. आणि नाऊ डे आपल्याला माहिती आहे की आपले कुठलेही सबस्टेशन असो किंवा मेन स्टेशन असो तिथे PLC स्काडा ह्या सिस्टीम्स वापरायला लागलेले आहेत. तर त्याच्याबद्दलचं बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे, एवढं याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. जर इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत आणि ट्रान्सको जेनको मध्ये AEच्या पोस्टसाठी अप्लाय करतायत
किंवा जीईटी किंवा डीईटी पोस्टसाठी अप्लाय करताय त्यांनी मात्र इथे जास्त अभ्यास करणं अपेक्षित आहे. मोटर तर आपल्याला माहिती आहे, सुरुवातच आपण डीसी मोटर पासून करतो. एसी मोटर्स असेल, त्याच्या व्यतिरिक्त इंडक्शन मोटर्स असेल, याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल, इथे सर्किट डायग्राम, त्याचं एक्सप्रेशन विचारणार नाही. अप्लिकेशन्स वरती क्वेश्चन्स येऊ शकतात, त्याच्या पार्ट्स वरती क्वेश्चन येऊ शकतात, त्याचं जे ऑपरेटिंग प्रिन्सिपल आहे त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. हे सगळं इलेक्ट्रिक मोटरशी तुम्हाला संबंधित अप्लिकेशन वरती जास्त भर द्या, कारण लिफ्टमध्ये कुठे वापरतात मोटर, मिक्सरमध्ये कुठली मोटर वापरतात, या प्रकारचे क्वेश्चन्स मॅक्सिममली येतात. ओके, आपल्याला माहिती आहे केबल्स अँड वायर्स, सिंपल वाटणारा हा टॉपिक आहे, पण याच्यामध्ये सुद्धा केबल मधली स्ट्रँडिंग असेल, डायमेन्शन्स असतील, टाइप्स असतील केबलचे, त्याचं इन्सुलेशन मटेरियल असेल, त्याचं कंडक्टिंग मटेरियल असेल, त्याची कॅपॅसिटी असेल, त्याच्या प्रॉपर्टीज असेल, त्याच्यातले फॉल्ट्स असतील, याच्यावरच्या छोट्या छोट्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल आपण कोॲक्सियल केबल वापरतो, तर कोॲक्सियल केबल अप्लिकेशन कुठे आहे, पॅरलल ट्विन कोअर केबल वापरतो, किंवा तुमचा डेटा केबलमध्ये आणि तुमच्या पॉवर केबलमधला फरक आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला याच्यावरती करायच्या आहे. सेफ्टी प्रिकॉशन हा सगळीकडे आवडतीचा असलेला टॉपिक आहे, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये सेफ्टी प्रिकॉशन वरती काही जे स्टँडर्ड नॉर्म्स आहेत तेवढे फक्त दिलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादा पर्टिक्युलर कंडिशन सिनारिओ दिलेली आहे, त्या कंडिशन्समध्ये काय वापरायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मला आग जर विझवायची असेल तर त्या केसमध्ये मी कुठला पर्टिक्युलर फायर एक्सटिंग्विशर इलेक्ट्रिकमुळे लागलेल्या आगीवरती वापरायचा आहे, आणि मग तिथे तुमचे ऑप्शन्स असतील. या टाईपच्या अप्लिकेशन ओरिएंटेड वरती जास्त भर द्यायचा आहे. इल्युमिनेशन लाईट नवीन डेज आपल्याला माहिती आहे, एलईडी असतील, CFL असेल, याच्यामधले कंटेंट्स, कंटॅमिनंट्स, त्याचे पॅरामीटर्स, किती व्होल्टवर चालतात, लाईफ स्पॅन काय असतो, कुठल्या प्रकारचे सेमीकंडक्टर मटेरियल एलईडी मध्ये वापरतात, या टाईपचे क्वेश्चन्स याच्यावरती येऊ शकतात. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटचा मोठा पार्ट आहे, तर इन्स्ट्रुमेंटमध्ये व्होल्ट मीटर, अॅनालॉग मीटर, डिजिटल मीटर, मल्टीमीटर याच्यावरती न जाता मेगर किंवा अर्थ पोटेन्शियोमीटर हे आवडीचे टॉपिक्स आहेत. तर याच्यावरती मात्र तुम्ही काय करा, भर द्या. मेगर असेल, अर्थ टेस्ट, पोटेन्शियोमीटर असेल, याच्या कन्स्ट्रक्शन वरती हे भर द्या. म्हणजे जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत त्यांना सगळं काही करणं गरजेचं वाटत नाही किंवा ते शक्य नाही, अशा वेळेस या गोष्टीवरती मात्र तुम्हाला जायचं आहे. आपण काय चेक करतोय, आपण टेक्निकलचे जे 60 प्रश्न आहे त्याच्यामधला जो मेकॅनिकल इलेक्ट्रिकल पैकी इलेक्ट्रिकल भाग आहे, तर इलेक्ट्रिकलच्या भागासाठी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी कशावर फोकस करायचा हा पार्ट आपण डिस्कस करतोय. ओके, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्व्हर्टर्स बघा, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर स्पेसिफिक सिलेबस वाईज गेलात तर SCR असेल, डायाक असेल, ट्रायाक असेल, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे कन्व्हर्टर्स, सायक्लो कन्व्हर्टर्स वगैरे एकदम डिटेल खूप लेवलला न जाता जे बेसिक फंडामेंटल्स आहेत, सुरुवातीला त्याचा कन्सेप्ट वाचून घ्यायचा, ऑपरेटिंग प्रिन्सिपल समजून घ्यायचं, त्याचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आणि डायरेक्ट MCQ ला जायचं. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी हा बेस्ट फंडा आहे. याच्यामध्ये पॉवर कन्व्हर्टर्स मध्ये किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बाकीचे डिव्हाइस आहेत, पण जास्त डेट न जाता जे फंडामेंटल डिव्हाइसेस आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यावरती भर द्यायचा. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट अँड एनर्जी कन्झर्वेशन. आता एनर्जी कन्झर्वेशन मध्ये मी जसं आता सांगितलं की कोर्स वरती जास्त भर द्यायचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही इम्प्रूव्हमेंटसाठी आता पॉवर फॅक्टर आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिकली कशासाठी असतो, तो किती असला पाहिजे, त्याची व्हॅल्यू किती असली पाहिजे, कमी कशाने होतो, वाढतो कशाने, इंडक्टिव्ह लोड असेल तर काय असतो, कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर काय होतो, पॉवर फॅक्टरचा इम्पॅक्ट कशामुळे होतो, हे सगळे जे अप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन आहे हे याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. येते लक्षात. इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन मध्ये जसं मी आता सांगितलं सेफ्टी प्रोटेक्शन किंवा जे प्रिव्हेन्शन्स आहेत, तसंच याच्यामध्ये भर द्यायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सगळे जे नॉर्म्स वगैरे आहेत ते सगळे चेक करायचे. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स बघा, याच्यामध्ये सुद्धा जाताना मेकॅनिकलचे जर विद्यार्थी असेल तर बेसिक त्यांनी 2च पॉइंट्स महत्वाचे दिलेले आहे. एक दिलेला आहे डायोड आणि दुसरा दिलेला आहे ट्रान्झिस्टर. ओके, याच्यामध्ये जास्तीत जास्त फोकस ते काय कशावर करतात, सेमी कंडक्टर मटेरियल वरती. येते लक्षात. याच्याशी संबंधित एकदम फंडामेंटल क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारतात. जेईला थोड्या लो लेवलला, ओके, आणि एससीला थोड्याशा अजून हायर लेवलला. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जायचं आहे. जास्त डेप्थ मध्ये ॲम्प्लिफायर्स, रेक्टिफायर, ऑसिलेटर्स मध्ये जायची गरज नाही. याचे अप्लिकेशन्स जर बघायचे झाले तर जसं डायोडचा अप्लिकेशन रेक्टिफायर त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, आणि ट्रान्झिस्टरचा मेन अप्लिकेशन जो आहे तो ॲम्प्लिफायर त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ
शकतात, विचारले जाऊ शकतात. तिथे मात्र थोडासा फोकस करायचा. त्यानंतर डिजिटलच्या पार्टमध्ये खूप सारे पॉइंट जरी दिलेत, डिमॉर्गन्स थेरम किंवा बाकीचे ट्रूथ टेबल वगैरे, तरी लॉजिक गेट हा त्यांच्या आवडीचा विषय असतो. ओके, लॉजिक गेटमध्ये काय करायचंय, तर लॉजिक गेटमध्ये जे काही 3 बेसिक प्रकारचे लॉजिक गेट्स आहेत, म्हणजे बेसिक लॉजिक गेट, त्यानंतर युनिव्हर्सल लॉजिक गेट आणि एक्सक्लुझिव्ह लॉजिक गेट. याच्यामध्ये कुठले 3 आहेत, तर अँड आहे, नॉट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑर आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2 नॅन्ड आणि नॉर, आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली एक्सऑर आणि एक्स नॉर. एवढेच लॉजिक गेट फक्त बघायचे, याच्या व्यतिरिक्त नाही आहे. पण याच्यामध्ये काय बघायचं मग, सिम्बॉल, बुलियन इक्वेशन, ट्रूथ टेबल, आयसी नंबर, आणि हेच सगळ्यांचं डिस्कस केलं की झालं तुमचं लॉजिक गेट संपलं. ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स लॉजिक गेट वरती विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, लिफ्टमध्ये दोन्ही दार बंद केले तरच लिफ्टची मोटर ऑन ऑफ होते, म्हणजे दोन्ही इनपुट हाय असेल तरच हाय होते. एक जरी बंद असेल तर मोटर सुरू होत नाही, म्हणजे कुठलं लॉजिक वापरल्या जातं, सिंपल. किंवा तुमचा पर्टिक्युलर ट्रॅफिक सिग्नलचा लाईट आहे, रेड आणि ग्रीन, याच्यामध्ये काय रिलेशन आहे, कारण जेव्हा रेड लागतो तेव्हा ग्रीन बंद होतो, जेव्हा ग्रीन लागतो तेव्हा रेड बंद होतो, म्हणजे नॉट गेट वापरतात. तर या टाईपचे प्रॅक्टिकल ओरिएंटेड पॉइंट्स तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. डेटा ट्रान्समिशन मध्ये सिंपल, याच्यामध्ये हाफ ड्युप्लेक्स असेल, फुल ड्युप्लेक्स असेल, या टाईपचे काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स त्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. येते लक्षात? ओके, तर दिस इज नथिंग बट द डेटा ट्रान्समिशन. ऑटोमेशन मध्ये 2 आवडीचे त्यांचे टॉपिक्स आहेत. एक आहे पीएलसी, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, आणि दुसरा आहे सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन, म्हणजे स्काडा ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये प्रोग्रामिंग वरती जास्त डिटेलमध्ये न जाता बेसिक त्याच्यामधले कीज काय आहेत, किंवा ज्याला म्हणतो आपण स्पेसिफिकली एखादा सिंपल पर्टिक्युलर लॉजिक काय आहे, पीएलसी मध्ये त्याचा फुल फॉर्म असेल, स्काडामध्ये त्याचा फुल फॉर्म असेल, या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यामधल्या कमांड ज्याला म्हणतो आपण, किंवा त्याच्यामधल्या कमेंट्स. ओके, फॉर एक्झाम्पल पीएलसी मध्ये आपण हा NO म्हणून यूज करतो, हा जो आहे तो NC म्हणून यूज करतो, आणि याला यूज करून आपण कुठलंही लॉजिक गेट तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज हा इथे मी 2 इनपुट, सपोज A आणि B सिरीज मध्ये जोडला, आणि हे माझं आउटपुट Y आहे. तर पीएलसी प्रोग्रामिंग मध्ये मला कळतं की दोन्ही 0 असेल सिरीज मध्ये तर मला आउटपुट 0 मिळतं. जर मी एक कुठलाही 1 केला तरी 0 मिळतं, हा 1 केला तरी मला 0 मिळतं. पण दोन्ही मी जर 1 केले, म्हणजे दोन्हीला मी ऑन केलं तर मला लाईट लागतो. झालं माझं अँड गेट. म्हणजे पॅरलल मध्ये, सिरीज मध्ये असेल तर अँड गेट, पॅरलल मध्ये असेल तर ऑन गेट, ऑर गेट. तर या टाईपनी सिंपल प्रोग्रामिंग कळू शकते. तर याच्यावरती फोकस करा. आतापर्यंत मी जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हटले, तर मेकॅनिकलचे विद्यार्थी असेल किंवा इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असेल, त्यांनी या पर्टिक्युलर पॉइंट्सवरती फोकस करा. आता काही MCQ बघूया मागच्या वेळेच्या BMCच्या एक्झामचे, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल. हे इलेक्ट्रिकलचे, इलेक्ट्रॉनिक्सचे MCQ आहे. तुम्हाला कळेल की हां, हे क्वेश्चन्स होते, म्हणजे या प्रकारे क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, अ डिव्हाइस यूज फॉर कन्व्हर्टिंग DC इंटू AC इज कॉल्ड. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर देऊ शकता. पण याच्यामध्ये लक्षात घ्या, या प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. आता हा क्वेश्चन आला कुठनं, तर हा आला तुमच्या पॉवर डिव्हाइसेस मधनं किंवा कन्व्हर्टर्स मधनं. तर सिंपल आहे अशा प्रकारचे. आता रेक्टिफायर काय करतो, AC ला कन्वर्ट करतो DC मध्ये. इन्व्हर्टर काय करतो, आपल्याला माहिती आहे, DC ला कन्वर्ट करतो AC मध्ये. ट्रान्सफॉर्मर काय करतो, ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट करत नाही, पण जो AC आहे त्याला लोअर AC किंवा हायर AC ला कन्वर्ट करतो. म्हणजे काय करतो, तर जास्त मधनं कमी आणि कमी मधनं जास्त तो करू शकतो. म्हणजे प्रायमरी जे व्होल्टेज आहे ते जास्त असेल सेकंडरी पेक्षा, प्रायमरीचं व्होल्टेज, तर त्याला स्टेप डाऊन म्हणतो आपण. प्रायमरीचं व्होल्टेज जर कमी असेल सेकंडरी पेक्षा, तर त्याला स्टेप, आता बघा इथे जास्त आहे तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, हा कमी आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे AC टू AC तो विदाउट चेंजिंग द पॉवर. आणि ऍम्प्लिफायर काय करतो, ऍम्प्लिफायर सिग्नलला ऍम्प्लिफाय करतो. ऍम्प्लिफायर काय करतो, ऍम्प्लिफायर ऍम्प्लिफाय करतो. म्हणजे इट इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ वीक सिग्नल विदाउट चेंजिंग द
फ्रिक्वेन्सी, म्हणजे फ्रिक्वेन्सी तेवढीच ठेवतो, ही वाली फ्रिक्वेन्सी म्हणजे हा टाइम पिरियड, पण अँप्लिट्यूड मात्र वाढवतो. तर तुम्हाला कळलं पाहिजे. मग क्वेश्चन काय आहे, डीसी टू एसी काय दिसतंय, डीसी टू एसी. मग डीसी टू एसी कोण करतं, इन्व्हर्टर. तर इट इज अ करेक्ट आन्सर. ओके, या टाईपचे सिंपल क्वेश्चन्स येऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला अजून कुठले ऑप्शन्स दिसू शकतात, सायक्लो कन्व्हर्टर. सायक्लो कन्व्हर्टर काय करतो, परत एसी ला एसी मध्येच कन्वर्ट करतो, पण बेसिकली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती. येते लक्षात. दुसरा क्वेश्चन आहे बघा, कॅपॅसिटी ऑफ बॅटरी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ. आता हे इन्स्ट्रुमेंट्सशी रिलेटेड क्वेश्चन्स आहे बघा. कॅपॅसिटी ऑफ बॅटरी, आता बॅटरी माहिती आहे आपल्याला, आपण बघतो सुद्धा, मोबाईल असेल किंवा 4 व्हीलर असेल किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल्स मधल्या बॅटरीज असतील, आणि आपण नेहमी अँपियर आवर मध्ये मोजतो. मग दुसरं कुठलंही ऑप्शन असेल तर ते कट करा, फक्त अँपियर. हे कशामध्ये, हे कशाला मोजतो आपण, करंटला. अँपियर आवर कशाला मोजतो, तर बॅटरी कॅपॅसिटीला. हे बरोबर आहे. व्होल्ट आवर असं युनिट असतं का, नाही. व्होल्ट अँपियर आवर असं युनिट असतं का, नाही. तर इट इज नथिंग बट द करेक्ट आन्सर. आपल्याला माहिती आहे की काय यूज करायचं. हा एक क्वेश्चन मागच्या वेळेचा होता. एक क्वेश्चन आहे बघा, केबल्स फॉर 220 किलो व्होल्ट लाईन्स आर इनव्हर्सली. आता डेफिनेटली या केसमध्ये स्पेसिफिकली लक्षात घ्या की हे केबल कनेक्टरशी रिलेटेड क्वेश्चन आहे. कॉम्प्रेस्ड ऑइल और कॉम्प्रेस्ड गॅस इन्सुलेटेड, मायका इन्सुलेटेड, पेपर इन्सुलेटेड आणि रबर इन्सुलेटेड, या टाईपच्या क्वेश्चन्स. आता हा केबल वायरवरचा क्वेश्चन आहे स्पेसिफिकली. तर ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत त्या टाईपनी येऊ शकतात. तर याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड ऑइल और कॉम्प्रेस्ड गॅस, ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज ऍक्टिव्ह पॉवर. आता ऍक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, जर तुम्ही ट्रायंगल काढला तरी तुम्हाला कळेल. किंवा याचं बेस्ट एक्झाम्पल नेहमी बघायला मिळतं ते म्हणजे सपोज हा ऊसाचा रस आहे आणि ऊसाचा रस, तो रसवाला काय करतो, इतक्या फोर्सफुली टाकतो की फेस येतो. मग याच्यामध्ये ऍक्च्युअली ऊसाचा रस इथे आहे, तर ही झाली तुमची ऍक्टिव्ह पॉवर. नुसताच फेस आहे, ही झाली रिॲक्टिव्ह पॉवर. आणि फेस आणि ऍक्च्युअल ऊसाचा रस हे मिळून जे तयार होतं ते म्हणजे तुमचं ॲपरंट पॉवर. बिल आपलं त्या ॲपरंट पॉवरचं देतो. म्हणजे आपण पैसे कशाचे देतो, 15 रुपये ग्लास किंवा 20 रुपये ग्लास, तर या कम्प्लीट फेस आणि याचे देतो. पण ऍक्च्युअली आपल्याला मिळतं काय, ऍक्टिव्ह पॉवर एवढीच. तसंच घरचं आहे. मग ऍक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर जर तुम्ही बेसिकली लक्षात घेतली तर तुम्हाला युनिट कळलं पाहिजे. इकडे आहे 50 किलो व्होल्ट अँपियर, 80 किलो व्होल्ट वॅटेज, 100 किलो व्हेरिएबल VAR रिॲक्टिव्ह म्हणजे, आणि 120 किलो VAR. आता याच्यामध्ये इथे काहीतरी मिसमॅच वाटतंय मला, कारण वॅटेज युनिट आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा तुमचा फाय आहे, म्हणजे पॉवर फॅक्टरशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की या जर ट्रायंगल, याला पॉवर ट्रायंगल म्हणतो आपण, ही तुमची ऍक्टिव्ह पॉवर झाली या ऍक्सिसला, ही झाली तुमची रिॲक्टिव्ह पॉवर, आणि जी कंपोजिट पॉवर आहे ती आहे तुमची ॲपरंट पॉवर. बरोबर आहे. आपल्याला जर फॉर्म्युलामध्ये जायचं झालं तर आपल्याला माहिती आहे जी ऍक्टिव्ह पॉवर असते त्याचा फॉर्म्युला काय असतो, व्होल्टेज, करंट आणि कोसाइन ऑफ फाय, हा जो अँगल आहे तो. तुमची रिॲक्टिव्ह पॉवर काय असते, तर रिॲक्टिव्ह पॉवर असते तुमची व्होल्टेज, करंट आणि साइन अँगल फॉर दॅट पर्टिक्युलर फाय. आणि ॲपरंट पॉवर ही जी पॉवर आहे ही आपल्याला माहिती आहे इथलं व्होल्टेज आणि करंट. पी याला क्यू दाखवतात आणि याला एस दाखवतात. आता याच्यावरनं आपल्याला कळेल की काय युनिट असलं पाहिजे. येते लक्षात. मग स्पेसिफिकली इथे जे आहे ॲपरंट पॉवर, व्होल्टेज आणि करंट आहे, म्हणजे व्होल्टेज व्होल्ट मध्ये मोजतो, करंट अँपियर मध्ये मोजतो आपण. बरोबर आहे. आणि किलो मध्ये ते असू शकतं, म्हणजे केव्हीए झालं तुमचं ॲपरंट पॉवर. आणि ऍक्टिव्ह पॉवर इथे दिसतं बघा, VI cos फाय. VI cos फाय जर असेल तर डेफिनेटली ही ऍक्टिव्ह पॉवर आहे आणि तीच तुमची खास महत्वाची पॉवर असते. तर याला आपण कशामध्ये मोजतो, वॅट मध्ये मोजतो. आणि रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे ही ऍक्च्युअली आपण आर नी रिप्रेझेंट करतो. युनिट जे आहे ते आर नी रिप्रेझेंट करतो. मग इथलं व्होल्टेज असेल, ओके, इथला करंट असेल, बरोबर आहे, म्हणजे इथला व्होल्टेज व्ही मध्ये, करंट अँपियर मध्ये, आणि आर रिप्रेझेंट द रिॲक्टिव्ह पॉवर. आणि हे जर किलो मध्ये असेल तर किलो VAR.
तर किलो VAR ही झाली तुमची इथली रिॲक्टिव्ह पॉवर. kVAR ही सुद्धा काय झाली रिॲक्टिव्ह पॉवर. आता किलो वॅट हे इथे आहे बघा, तर दिस इज अ करेक्ट आन्सर. आणि किलो व्होल्ट अँपियर, आता किलो व्होल्ट अँपियर कुठे दिसतं ही, तर ही झाली तुमची ॲपरंट पॉवर. तर ह्या पद्धतीने तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. हा ट्रायंगल जर तुम्हाला लक्षात राहिला तर अशा प्रकारचे क्वेश्चन सहज तुम्ही हँडल करू शकता. या क्वेश्चन्स मध्ये हे आन्सर आहे, पण याच्यामध्ये ऑप्शन्स तुम्ही चेंज करू शकता. ओके, ऍक्टिव्ह पॉवर. आता ऍक्टिव्ह पॉवर तुम्ही इथे फॉर्म्युला देऊ शकतात. ते काय देऊ शकतात? V इंटू I कॉस फाय, V इंटू I साइन फाय आणि ऑल ऑफ अबो असंही देऊ शकतात ते. बरोबर आहे, हे ऑप्शन्स आहेत. मग याच्यामध्ये ऍक्टिव्ह पॉवर कुठली आहे? तर ऍक्टिव्ह पॉवर आहे तुमची VI कॉस फाय. या ऍक्टिव्हच्या जागी त्यांनी जर इथे रिॲक्टिव्ह म्हटलं, परत ऑप्शन तेच, तुमचा क्वेश्चन चेंज झाला. परत इथे ॲपरंट पॉवर म्हटलं, परत क्वेश्चन बदलला, तुमचे ऑप्शन बदलणार. म्हणजे बघा, एकाच क्वेश्चन वरनं कितीतरी क्वेश्चन तयार होऊ शकतात, पण डिटेलमध्ये जायची गरज पडत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? हा ट्रायंगल लक्षात ठेवायचा आहे. CMOS स्टँड फॉर, आता हा डिजिटलशी रिलेटेड क्वेश्चन आहे आणि फुल फॉर्म लक्षात ठेवा. PLC, CMOS, MCB, जे काही छोटे छोटे ॲब्रिव्हिएशन्स आहेत त्याच्यावरती फुल फॉर्म ते विचारू शकतात. CMOS माहिती आपल्याला, CMOS बॅटरीज बद्दल नाव ऐकलं असेल तुम्ही. तर कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर हा काय आहे? मॉसफेटचा एक स्पेसिफिकली प्रकार आहे. तर कॉम्प्लिमेंटरी स्टँड फॉर CMOS स्टँड फॉर कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. कन्फ्युजनसाठी त्यांनी कॉम्प्लिमेंट दिले इथे बघा, पण ते आन्सर नाही. इथे कॉम्प्लिमेंटरी दिलंय, पण इकडे स्पेसिफिकली ऑक्सिजन दिलंय. बघा, थोड्या थोड्या याच्यावरनं तुम्हाला ते कन्फ्यूज करू शकतात. त्याच्यामुळे हा क्वेश्चन सोपा आहे, पण तुमचं चुकू कुठे शकतं? या छोट्या छोट्या गोष्टीवर. इथे कॉम्प्लिमेंटरी केलंय, इथे कॉम्प्लिमेंट केलंय, इथे ऑक्साईड केलंय, इथे ऑक्सिजन केलंय. तर तुम्हाला जर मार्क घ्यायचे असेल तर 100% ॲक्युरेसी तुमची असली पाहिजे. कुठेही त्याच्यामध्ये तुम्हाला चान्स घेता येणार नाही. लॉजिक गेट बार रिप्रेझेंट्स, तुम्हाला बहुतेक बुलियन इक्वेशन माहिती असेल. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू A बार इंटू B बार. तर हे जे बार आहे त्याचं म्हणणं काय आहे? बार म्हणजे इथे बार वेगळा आहे, ठीक आहे. तर नॅन्ड फंक्शन, अँड फंक्शन, ऑर फंक्शन, नॉट फंक्शन. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की लॉजिक गेटचं बुलियन इक्वेशन कसं लिहितात. फॉर एक्झाम्पल नॅन्ड फंक्शन आहे, तर नॅन्डचं इक्वेशन बुलियन काय आहे? अँड आणि त्याचा नॉट. यालाच आपण कन्वर्ट करून बुलियन इक्वेशन्स वापरून काय लिहू शकतो? A बार प्लस B बार. त्यानंतर ऍड फंक्शन आहे, ऍड फंक्शनचं इक्वेशन काय आहे? A इंटू B, याच्यामध्ये बारच नाही. ऑर फंक्शन काय आहे? ऑर म्हणजे बेरीज A प्लस B. आणि नॉट फंक्शन काय आहे? नॉट फंक्शन आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. त्याच्यावरनं लक्षात आलं पाहिजे की बार काय रिप्रेझेंट करतो? बार हा नॉट फंक्शन रिप्रेझेंट करतो. ओके. द व्हॅल्यू ऑफ रिपल फॅक्टर ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता जसं मी सांगितलं की डायोडचं अप्लिकेशन काय आहे? तर रेक्टिफायर आहे. काय आहे? रेक्टिफायर आहे. आणि रेक्टिफायर काय आहे? तर रेक्टिफायर AC ला कशामध्ये कन्वर्ट करतो? DC मध्ये कन्वर्ट करतो. ओके. मग याच्यामध्ये रिपल फॅक्टर काय आहे? तर रिपल फॅक्टर हा असा फॅक्टर आहे की तो AC ला किती प्रमाणात कन्वर्ट करतो. म्हणजे दी आउटपुट इज शुड बी DC, but it contains some unwanted AC. That unwanted AC present at the output of rectifier is termed as a ripple. आणि ह्याला दर्शवणारा जो फॅक्टर आहे त्याला म्हणतो आपण रिपल फॅक्टर. तर हाफ वेव्ह मध्ये तो असतो 1.28 आणि फुल वेव्ह मध्ये 0.48. मग हा 1.28 हा खूप जास्त झाला. तर या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले गेले होते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ऑफ लोड डिव्हाइस. म्हणजे एखादा लोड ऑन असताना, लोड लावलेला असताना काय डिव्हाइसेस आहेत आणि लोड नसतानाही तिकडे कनेक्टेड आहे, तो कुठला डिव्हाइस आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता सर्किट ब्रेकर, सर्किट ब्रेकर काय? जो सर्किट लाईव्ह सर्किट ब्रेक करतो. ओव्हर व्होल्टेज झालं, ओव्हर करंट झाला,
बरोबर आहे, हिटिंग झालं तर तो ब्रेक करतो, म्हणजे चालू याच्यामध्येच काम करणार ना तो. तो डेफिनेटली हा काय आहे, हा आहे तुमचा ऑन लोड डिव्हाइस. रिले काय आहे, रिले सुद्धा तेच झालं, त्याच्यातनं करंट गेला तरच तिकडे स्पेसिफिकली मॅग्नेटिक इफेक्ट जनरेट होऊन जो स्विचिंग आहे NO टू NC आणि NC टू NO होऊ शकतं. याचा अर्थ हा सुद्धा कसा आहे, ऑन लोड किंवा ऑनलाईन आहे. फ्यूज सुद्धा तसाच आहे. फ्यूज आपल्याला माहिती आहे, हेवी करंट गेला की त्याचा मेल्टिंग पॉइंट अचीव होऊन मेल्ट होतो आणि सर्किट ब्रेक होतं. म्हणजे हे सुद्धा चालू सर्किटमध्येच काम करतं. हे चालू सर्किटमध्ये काम करतं, हे चालू सर्किटमध्ये काम करतं, हे चालू सर्किटमध्ये काम करतं. चालू सर्किट बंद असेल तरी कोण काम करतं, तर स्पेसिफिकली आयसोलेटर, फिजिकल आयसोलेटर. दिस इज द करेक्ट आन्सर. टेलिफोन युजेस विच टाइप ऑफ डेटा ट्रान्समिशन. आता मग जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की डेटा ट्रान्समिशन वरती क्वेश्चन येऊ शकतात. तर डेटा ट्रान्समिशन टेलिफोन याच्यामध्ये फिक्स रेस्ट्रिक्टेड कन्सेप्ट आहे बघा. एक आहे सिम्प्लेक्स, एक आहे सिम्प्लेक्स आणि दुसरा आहे ड्युप्लेक्स. आता सिम्प्लेक्स म्हणजे काय, हा तुमचा ट्रान्समीटर आणि हा तुमचा रिसिव्हर. एक्झाम्पल टीव्ही, रेडिओ, की ज्याच्यामध्ये ती बाईच बोलते न्यूज मधली, आपल्याला बोलायला चान्स नाही तिकडे. म्हणजे ती ट्रान्समीटर, आपण रिसिव्हर, एकच डायरेक्शन मध्ये सिग्नल फ्लो होतात, त्यालाच काय म्हणायचं, सिम्प्लेक्स. मग ड्युप्लेक्स मध्ये परत दोन प्रकार येतात. एक येतो हाफ ड्युप्लेक्स आणि दुसरा येतो फुल ड्युप्लेक्स. मग हाफ ड्युप्लेक्स मध्ये काय कार्यक्रम असतो, हा ट्रान्समीटर असेल त्यावेळेस दुसरा युनिट रिसिव्हर म्हणून काम करतो, आणि जेव्हा रिसिव्हर युनिट हा परत ट्रान्समीटर म्हणून काम करतो त्यावेळेस हा रिसिव्हर म्हणून काम करतो. म्हणजे काय आहे, सिग्नल कॅन बी ट्रान्समिटेड इन बोथ द डायरेक्शन बट ऍट अ सिंगल टाइम. फॅक्स मशीन याचं युनिट आहे किंवा एक्झाम्पल आहे. जेव्हा आपण इकडनं तिकडे फॅक्स करत असतो तर तो आपल्याला फॅक्स नाही करू शकत. याचं बेस्ट एक्झाम्पल अजून वॉकी टॉकी आहे बघा. वॉकी टॉकी मध्ये हा बोलतो तेव्हा तो फक्त ऐकतो, त्यांनी बोललं तरी याला ऐकू येत नाही, बरोबर आहे. आणि फुल ड्युप्लेक्स मध्ये काय आहे, हाही बोलतो तोही बोलतो, सोबत बोलतात, कोणी कोणाचं ऐकत नाही. म्हणजे याचा अर्थ टेलिफोन मध्ये काय असतं, ही तिकडे बोलते किंवा ती इकडे बोलते, हा तिकडे बोलतो तो इकडे बोलतो, दोघंही ऍट अ टाइम बोलू शकतात, म्हणजे फुल ड्युप्लेक्स इज द करेक्ट आन्सर. या टाइपचे क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. कारावरती क्वेश्चन होता मागच्या वेळेस, एकदम सिंपल, फुल फॉर्म सांगा. परंतु तोच प्रॉब्लेम आहे, वाटताना हा प्रश्न आता येऊन गेलाय म्हणून सोपा वाटतो आपल्याला, पण नव्याने आला आणि आपल्याला एक टर्म जरी मिसिंग असेल, सुपरवायझरी इथे टाकलंय, इथे सुपर कॉम्प्युटर टाकलंय, इथे कंट्रोल टाकलंय, इथे कॉम्प्युटर टाकलंय, ओके, इथे डेटा टाकलंय, इथे डिजिटल टाकलंय. म्हणजे तिथल्या तिथेच वर्ड कन्फ्यूज करतात आणि आपल्याला माहितीये मेकॅनिकलचा विद्यार्थी बिचारा गरीब, ओके, त्याला पटकन एखादी टर्म जरी मिस झाली की गेला त्याचा प्रश्न. सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन म्हणजे डेटा वेगवेगळ्या लोकेशनवरनं ॲक्वायर करणे आणि त्याच्यावरती सुपरविजन करणे, ही सॉफ्टवेअर सिस्टीम आहे तुमची स्कॅडा. मग सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन इट इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, आता हे स्कॅडाचा ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलाय. कुठला येऊ शकतो मग, PLC येऊ शकतो, CNC येऊ शकतो, DNC येऊ शकतो, न्यूमेरिकल कंट्रोल येऊ शकतो, हे क्वेश्चन्स येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, या टाईपचं फोकस करायला पाहिजे. आपण आजच्या सेशनमध्ये काय बघितलं, तर इलेक्ट्रिकलच्या कुठल्या टॉपिकवरती फोकस करायला पाहिजे, स्पेशली मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी, आणि क्वेश्चन्स कुठले आले होते मागच्या वेळेसच्या एक्झाममध्ये. डेफिनेटली हे क्वेश्चन रिपीट होणार नाही, पण एक बेंचमार्क क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला मदत करतील अभ्यासाला. आणि परत एकदा की कधी ॲडव्हर्टाइजमेंट येणार किंवा काय येणार, काय आहे सर अपडेट, काय आहे सर निवडणुकीच्या अगोदर येणार नंतर येणार, हे क्वेश्चन साईडला ठेवा सध्या तरी, आणि तुम्ही स्टडी स्टेट अभ्यास करायला सुरुवात करा. ऑनलाईन बॅच परत जसं मग मी सांगितलं, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन ओपन आहे. या बॅचच्याच फीमध्ये तुम्हाला BMCचं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं दोन्ही पुस्तकं हे फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. आणि हे जे आहे हे सगळे PDF फॉर्मॅटमध्ये त्याच्या नोट्स वगैरे आहेत,
आणि हे ती पुस्तकं आहेत जे मी सांगितलं. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची नाही, फक्त स्टडी मटेरियल पाहिजे, तर हे BMC एक्झाम गाईड आहे सेक्शन ए इलेक्ट्रिकलचा आणि BMC गाईड सेक्शन बी आहे मेकॅनिकलचा. ओके, हे 2019चा पेपर पण आहे याच्यामध्ये आणि TCS IBPS चे क्वेश्चन्स पेपर पण आहेत. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की तुमचा अभ्यास हा स्टेडी स्टेट असला पाहिजे. काही विद्यार्थी मे बी RTO MVI ची तयारी करत असाल, काही जण महाट्रान्सको डिस्कॉमची तयारी करत असेल इलेक्ट्रिकलचे, पण ज्यांचं टार्गेट BMC आहे त्यांनी हळूहळू अभ्यास करायला हरकत नाही. ओके, याच पद्धतीचे काही ॲडिशनल व्हिडिओज घेऊन आपण आपल्या नेक्स्ट कमिंग डेजमध्ये येणार आहोत. आमच्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर 5 मित्रांना नक्की पाठवा. थँक्यू व्हेरी मच.